नमस्कार मित्रांनो, आता रात्रीचे जवळपास 9-9:30 वाजलेले आहे आणि आपण आलेलो आहे पाण्यावर. आता इथं आपण बेंडक चाललं असताना हे पा खाली काय हा कुठल्या जातीचं सापाचं पिल्लू आहे ते काय आपल्याला माहीत नाही, पण हे कसं बसलेलं आहे पहा. आता नेमकं बरोबर रस्त्याच्या बरोबर मधोमध बसलेलं आहे. नशीब तर माझा हे व्हिडिओ काढायला मी मागं सरलो नाही तर माझा पाय इथं पडला होता, ह्या लेवलला इथं असा एवढंच अंतर राहिलं होतं. तर तो पा कसं करते पुढं पुढं आपोआप घसरते ते. ते कुठल्या जातीचं हे काय आपल्याला माहीत नाही, पण छोटं पिल्लू आहे. भविष्यात अशी मोठाले पण इकडं तिकडं असू शकतात. ते शेतकऱ्याचं जीवन काय साधं सोपं नाही आहे. असले आता हे छोटं पिल्लू भेटलंय, त्यापेक्षा मोठाले पण असतील पा. कसं उड्या मारते डेंजर. मित्रांनो, ते अशा प्रकारे या गचपाण्यात निघून गेलेले. आता खरं तर रात्रीचं तसं पाण्यावर यायला नाही पाहिजे, पण काय पर्याय नसल्यामुळे यावं लागते पाण्यावर. गचपाण्यात गेले ते सापाचं पिल्लू. मला चेहरा पण काही तर नीटनेटका दिसत नाहीये. रात्र झालेली 9-9:30 वाजलेले. अशा प्रकारे मित्रांनो, रात्रीचं भरताना थोडंसं जपून भरा. दुपारचं ऊन भरपूर आहे, त्यामुळं हे प्राणी रात्रीचे येतात बाहेर. ते आपण पाहण्याचा छोटा प्रयत्न करू. ते काय आता इकडं कडवा आहे छोटंसं थोडं, त्यामुळे ते काय दिसणार नाही आता. चला मित्रांनो, आपण आता पुढं आपल्या कामाला जाऊ. तर मित्रांनो, हे व्हिडिओ बनवायचं कारण फक्त एवढंच आहे की जाताना बॅटरीचा वापर करा. काही शेतकरी हे कुठल्याच प्रकारे बॅटरी वगैरे काही वापरत नाही, तसेच चालतात मोबाईलच्या टॉर्चवर. आता जर बॅटरी नसती तर त्याच्यावर 100% पाय पडला असता मित्रांनो. तर सर्वांनी बॅटरी वापरा, काळजी घ्या. हा छोटं होतं म्हणून काय नाही, पण असेच मोठाले पण साप म्हणा, कुठले दुसरे प्राणी वगैरे. आता सध्याला बिबटे पण आपल्याकडे आहेत, पण त्या सध्याला दिसत नाही म्हणून आपण त्याच्याकडे लक्ष नाही आहे. नाहीतर एक आपल्या हातामध्ये कोयता असतो फक्त आपली सेफ्टीसाठी. म्हणजे बिबटे दिसल्यावर काय कोणी त्याच्या दिशेने जाऊ नका, पण त्याने आपल्यावर अटॅक करू नये म्हणून काही काठी म्हणा, आपलं ऊस तोडायचा कोयता म्हणा, असं काहीतरी तुम्ही हातात ठेवायला पाहिजे. आज फक्त कॉकच चालू करायचा होता म्हणून माझ्याकडे काय नाही आहे, नाही तर मी सेफ्टीसाठी सगळ्या गोष्टी वापरतो. चला मित्रांनो, बाय. सगळ्यांनी काळजी घ्या. रात्रीचं शक्यतो काम असेल तरच बाहेर पडा, का असे फिरत जाऊ नका. आता साप दिसला एक छोटंसं पिल्लू, त्याच्याऐवजी ते मोठा. आता भविष्यात ते पळालं, आपण काय साप बीप मारत नाही, कारण त्यांना पण जगायचं असते. ते एक जीव आहे, ते पण रात्रीचे बाहेर पडतात, दिवसा शक्यतो ते बाहेर नसतात. आणि मित्रांनो, अशा प्रकारे आता बाय बाय, टाटा. भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. असेच रात्रीचा कुठला प्राणी दिसला की पुढची व्हिडिओ मी बनवेल.
आणि टाकेल. तिकडं पण काहीतरी आहे पहा, त्याचे डोळे म्हणजे कुठला तरी पक्षी येतो. रात्रीचं ऊन नाही काय नाही, खूप भारी वातावरण असतं, परंतु अशा प्रकारे प्राणी पण ते रात्रीचंच बाहेर पडतात. त्यामुळं काय आता, चला बाय, टाटा.